नमस्कार, विशाखा रेसिपीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा नाश्ता आज आपण पाहणार आहोत. यासाठी जास्त मेहनत ना बेसन लागणार आहे. यासाठी आपण फक्त 2 वाटी चुरमुऱ्याचा वापर करून हा झटपट तयार होणारा नाश्ता पाहणार आहोत. यासाठी आपण 2 वाटी चुरमुरे घेतलेले आहेत. चुरमुरे हे स्वच्छ करून घेतलेले होते. आता यामध्ये पाणी टाकून चुरमुरे 2 मिनिटं पाण्यात भिजवून घ्यायचे आहेत. पाणी काढून घ्यायचं आहे. आता चुरमुरे हे एकदम मऊ झालेले आहेत. हे आता आपण आपल्या हाताने मॅश करून घ्यायचे आहेत. हा नाश्ता मोठ्यांनाही तसेच लहान मुलांनाही खूप आवडीने खातील. आता ह्या चुरमुरे आपण पूर्ण मॅश करून घेतलेले आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, पत्ताकोबी, मुलं जे भाज्या खात नाहीत त्या आपण याच्यामध्ये टाकून देऊ शकतो. यामध्ये मी बारीक चिरलेला पत्ताकोबी, किसलेला गाजर, आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या ॲड करू शकतो. त्यामध्ये गरम मसाला, धनिया पावडर, हळद, लाल तिखट, जिरे आणि तांदळाचे पीठ 2 चम्मच टाकून हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपण आपल्या मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकतो. ते आवडीने पूर्ण टिफिन संपवून येतील. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ टाकून हे मिश्रण पूर्ण घट्ट असे मळून घ्यायचं आहे. पाण्याची आवश्यकता असेल तर आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो. आता हे मिश्रण एकदम घट्ट करून घेऊया. आता याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्याला जसा आकार द्यायचा आहे तसा आपण याला देऊ शकतो. इथे मी याचे छोटे छोटे असे वडे तयार करून घेतलेले आहेत. हे आता तयार झालेले वडे हे आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये हे सर्व वडे टाकून आपण हे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही साईडनी तळून घ्यायचे आहेत. बघा किती सुंदर आणि कुरकुरीत झालेले आहेत. सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट रेसिपी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टिक्की दाखवता.